हा बोल चित्रा, कशी आहेस ग? चित्रा, काय झालंय? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक नाहीये म्हणूनच तुला फोन केला मेघना. मला खूप भीती वाटतेय ग. काय झालं? परत मनोजचं काही टेन्शन आहे का? हो, काल अण्णांचा फोन आला होता. आईची तब्येत खूप बिघडली आहे ग. मी म्हंटल मनोजला मला जायचंय आईकडे, तर तो म्हणतोय की थोडे दिवस थांब, आपण आपली गाडीच घेऊन जाऊयात. काय? तुम्ही गाडी घेतली? अजून घेतली नाहीये, पण मनोज गाडी घ्यायचा प्लॅन करतोय. पण मग यात भीती वाटण्यासारखं काय आहे? अगं मेघना, आत्ता कुठे मनोजचा बिझनेस सुरू झालाय. आत्ता कुठे आम्ही स्थिरावर होण्याचा प्रयत्न करतोय. आणि असा कोणता बिझनेस आहे ग की ज्याचे रिटर्न्स इतक्या लवकर मिळतात? तुझं म्हणणं बरोबर आहे. गाडी घेण्या इतके पैसे त्याच्याकडे एवढ्या लवकर कुठून आले? चित्रा, आता मला पण काळजी वाटायला लागली आहे. मेघना, तू एक काम करशील का? अगं बोल ना. तू आणि आदित्य बोलाल का ग मनोजशी? हो नक्कीच. आदित्य आला की सांगते मी त्याला. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि हा, तू पण बोल त्याच्याशी. आणि जर काहीच मार्ग नाही निघाला तर आपण नानामाईंना सांगूया मनोजशी बोलायला. हा? आणि ऐक चित्रा, लवकरात लवकर आईला भेटून ये. बरं वाटेल त्यांनाही आणि तुलाही. हो, चल ठेवते. बाय बाय, टेक केअर. का उगाच फेऱ्या मारताय? जरा शांत बसा बघू. नाही नाही, एक मिनिट माधवी, एक मिनिट. काय आहे ना, माझ्या डोक्यात एक विचार आलाय. तो माझा विचार मी तुम्हाला सांगतो, त्यावर तुम्ही विचार करा आणि मग मला सांगा माझा विचार योग्य आहे की नाही ते. ओके? हा बघा, ऐका माधवी, मला वाटतं ना की आपण विल करून ठेवावं. आणि जे काही आपल्याकडे आहे, जी काही आपली प्रॉपर्टी आहे ना, ती सगळी मेघनाच्या नावाने करून टाकूया. जय हो, जय हो. कशी वाटते कल्पना? हसताय का? मी काय चुकीचं किंवा विनोदी बोललो का? नाही हो, मग तुमचा विचार अगदी योग्य आहे. अहो, मला हसू याचं आलं की आपल्याला कुठे 3-4 मुलं आहेत. आपली जी काही प्रॉपर्टी आहे ती सगळी मेघनाची आहे, हे तर जगजाहीर आहे. मग बिल बनवायची गरजच काय आपल्याला? करेक्ट बोललात तुम्ही, अगदी बरोबर बोललात, पटलं मला. मग आपण एक काम करूया. हे आपलं घर आहे ना, ह्याच्यावर आपण आणखीन 2 नावं जोडूया. म्हणजे जॉईंट नावाने करूया. एक मेघना आणि दुसरे जावई बापू. खरंच छान कल्पना आहे हो तुमची. आणि आपल्यासाठी सोपं सुद्धा आहे ते, कारण आपलं जे काही आहे ते मेघना आणि जावई बापूंचं आहे. जय हो, जय हो. पण नाना माईंसाठी हे किती अवघड होईल याचा विचार करा. तुम्हाला सांगतो माधवी, मी ना ऍक्च्युअली नाना साहेब आणि माई साहेब यांच्याबद्दलच विचार करत होतो की ते विल कसं करतील किंवा केलाय की नाही. इनफॅक्ट त्यांच्यावरनं आपला विषय निघाला. पण मला नाही वाटत हो नानासाहेब आणि माई साहेबांच्या मनात विल करावं असा विचार सुद्धा आला असेल. खरंय हो, एवढं गुण्या गोविंदाने नांदणारं गोकुळ असताना हा विचार कशाला येईल त्यांच्या मनात? अहो माधवी, देसाई, ती देसाई गँग आहे ना सगळी, त्याचे गँग लीडर कोण आहेत? खंबे कोण आहेत तिकडे? 2 खंबीरपणे उभे असलेले नाना साहेब आणि माई साहेब. जोपर्यंत ते आहेत ना, सगळे आनंदात आणि एकत्र राहणार. जय हो, जय हो. पण माझा प्रश्न हा आहे, पण ते नसताना, म्हणजे गेल्यावर तुम्ही जे गोकुळ गोकुळ म्हणताय ना, ते गोकुळ राहील का?